हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनाक्षी. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मीनाक्षीज किचन. आज आपण बनवणार आहोत पालक डोसा आणि त्याचसोबत आंबट गोड तिखट अशा चवीची बीटरूट चटणी. इथे मी एका कढईत गरम पाण्यात पालक असा उकडून घेतलेला आहे. त्याला जास्त शिजू द्यायचा नाही. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी तो पालक काढून घेतलेला आहे. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे असं सगळं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यात 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचं पीठ, तीळ, ओवा, जिरे, चवीनुसार मीठ आणि तळलेले वाटण असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनिटं पीठ झाकून बाजूला ठेवून देऊ. आता आपण चटणी तयार करून घेऊ. त्यात आता आधी हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, लिंबू, मीठ, शेंगदाणे टाकून वाटून घेऊ. आता मी गॅसवर एक कढई तापत ठेवून त्यात तेल घातलेले आहे आणि त्यात राई, जिरे, तीळ, उडदाची डाळ आणि कोथिंबीर, कढीपत्ता टाकून चांगले तळून घेतलेले आहे. आता त्यात बारीक वाटलेले मिश्रण टाकून घ्यायचे आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता मी इथं डोसा काढण्यासाठी तवा ठेवलेला आहे. त्यावर आता डोस्याचे मिश्रण टाकून घ्यायचे आहे. डोस्याच्या दोन्ही साईड चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत. डोसा तयार आहे, तुम्ही बघू शकता. हा डोसा खूप मऊ लुसलुशीत असतो.